नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आपणा सर्वांची एकच ओरड होती की आपण बनवलेले क्लेम MPSP कडून आपल्याला व्हेंडरच्या अकाउंटवरती पैसे लवकर का येत नाहीत. तर व्हेंडरच्या अकाउंटवर पैसे लवकर येण्यासाठी आणि आपला आधार OTPचा त्रास कमी होण्यासाठी आज मी एक नवीन व्हिडिओ बनवत आहे. या व्हिडिओनुसार एकाच क्लेममध्ये आपण अनेक क्लेम ॲड कसे करायचे हे पाहणार आहोत. तर यासाठी आपण हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर आपण पाहूया हा क्लेम कशा पद्धतीनं आपण बनवायचा आहे. तर हा क्लेम बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याजवळ आपला कार्यालयीन आदेश असला पाहिजे. तर हा कार्यालयीन आदेश आपण अशा पद्धतीने तयार करून ठेवायचा आहे. या पद्धतीने आपल्याकडे कार्यालयीन आदेश असेल. हा कार्यालयीन आदेशाचा नमुना सुरुवातीला आपण वार्षिक अनुदान, शाळा अनुदानातलं वार्षिक अनुदान आपण हे घेतलेलं आहे. ते 8,308 रुपये. त्याचं आपण काय केलं, जनरल SC STचं विवरण करून ठेवलेलं आहे. त्याच्याच बरोबर आपण दुसरं याच योजनेमधलं नाविन्यपूर्ण उपक्रमामधील तंबाखूमुक्त शाळा अभियान याचे 10,000 रुपयाचं ॲड करून ठेवलेलं आहे. जनरल SC STचं विवरण तयार करून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर नाविन्यपूर्ण उपक्रमामधील PM श्री लोगो आणि बॅच याचंही सुद्धा आपण या ठिकाणी जनरल SC STचं विवरण करून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर हरित शाळा या उपक्रमाअंतर्गत तज्ज्ञ मार्गदर्शक यांचंही सुद्धा एक जनरल SC ST प्रकारचे आपण या ठिकाणी विवरण करून ठेवलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी मी एकाच क्लेममध्ये आता हे 1, हे 2, हे 3 आणि हे 4 योजनेचे खर्च हा एकाच क्लेममध्ये कशा पद्धतीने बनवायचा हे तुम्हाला आता दाखवणार आहे प्रॅक्टिकली. तर नेहमीप्रमाणे आपलं क्लेम जनरेशनमध्ये जायचं आहे. क्लेम जनरेशनमध्ये गेल्यानंतर आपल्यासमोर ही विंडो ओपन होते. नेहमीप्रमाणे रेग्युलर क्लेम टॉपअप नेहमी नो ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी आपले हे जनरल SC आणि ST जनरलच्या स्कीमवरती मी क्लिक करतोय. जनरलच्या स्कीमवरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट बेनिफिशरी फ्रॉम रेग्युलर, त्याच्यानंतर सिलेक्ट बेनिफिशरी. आता 1 नंबरचं जे क्लेम आहे माझा, त्याच्यासाठी जी कोणती बेनिफिशरी आहे ती मी या ठिकाणी निवडणार आहे. त्यानंतर सगळ्यात या बिलामधील आत्मा जरी म्हटलं तरी चालेल, कंपोनंट अतिशय बिनचूक निवडायचं आहे. हे मी शाळा अनुदानातलं कंपोनंट निवडत आहे 2.5.2. त्याच्यानंतर ग्रॉस अमाऊंट टाकायची आपली जनरलचं बनवतो आहे. मग ह्या 8,308 रुपयाची 75% अमाऊंट केलेली आहे. 6,231 रुपये ग्रॉस अमाऊंट मी या ठिकाणी टाकलेली आहे. तर या ठिकाणी आपण ग्रॉस अमाऊंट टाकलेली आहे. आणि ग्रॉस अमाऊंट टाकल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण ॲड बेनिफिशरीवरती क्लिक करतो. ॲड बेनिफिशरीवरती क्लिक केल्यानंतर आपली ही सर्व माहिती या ठिकाणी खाली टेबलमध्ये पडलेली आहे. आता आपल्याला याच्यातच काय करायचं आहे, दुसऱ्या उपशीर्षकातलं दुसऱ्या उपक्रमाचं बिल या ठिकाणी बनवायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, ही आपल्यासमोर विंडो दिसते. बाकीचं सर्व आपण हे जनरलमध्येच आहोत. जनरलमध्ये सिलेक्ट बेनिफिशरी फ्रॉम रेग्युलरवरती ॲटो क्लिक आहे. मग आता मला दुसऱ्या योजनेतलं बनवायचं आहे. त्याच्यामुळे मी आता या ठिकाणी सिलेक्ट बेनिफिशरी फ्रॉम रेग्युलरवरती ऑटोमॅटिक क्लिक आहे. त्याच्यानंतर आपल्याला ज्या व्हेंडरला पैसे द्यायचे आहेत त्या व्हेंडरचं नाव निवडायचं या ठिकाणी. या ठिकाणी ह्या योजनेतला कॉम्पोनंट नंबर निवडायचा आहे या ठिकाणी. तर हे तंबाखू मुक्तीचं आहे, अवेअरनेस ऑफ ड्रग यासाठीचा कॉम्पोनंट निवडलेला आहे मी या ठिकाणी. आणि यासाठीचा अनुदान मी खर्च करत आहे 10,000. 10,000ची 75% केले 7,500 होत आहेत. 7,500 या ठिकाणी टाकले मी. ॲड बेनिफिशरी केलं. या ठिकाणी माझी ही माहिती या ठिकाणी खाली टेबलमध्ये जमा झाली. त्याच्यानंतर मला आता तिसरा क्लेम या ठिकाणी बनवायचा आहे. तिसरा क्लेम बनवण्यासाठी रेग्युलर सिलेक्ट बेनिफिशरी फ्रॉम रेग्युलरवरती ऑलरेडी क्लिक आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट बेनिफिशरी करायचे. या ठिकाणी सिलेक्ट बेनिफिशरी निवडलेली आहे मी. आणि हे जे पैसे आहेत माझे हे नाविन्यपूर्ण उपक्रमामधील PM श्री लोगोचे आहेत. त्याचा कंपोनंट टाकत आहे मी या ठिकाणी. PM श्री लोगो त्याची क्रॉस अमाऊंट या ठिकाणी 19,300चा क्लेम आहे. त्याचे 75% होतात 14,475.
या ठिकाणी 14,475 टाकले आणि ऍड बेनिफिशरीवर क्लिक केलं. ही खाली टेबलमध्ये माहिती माझी या ठिकाणी जमा झाली. त्याच्यानंतर मला पुढचा क्लेम बनवायचा आहे. याच्यामध्येच त्याचा रेग्युलर बेनिफिशरी आहे. बेनिफिशरी मी निवडलेली या ठिकाणी आणि हे जे पैसे आहेत हे माझे व हरित शाळेतील तज्ज्ञ मार्गदर्शक यासाठीचे आहेत. यासाठीचा कंपोनंट क्रमांक या ठिकाणी मी निवडत आहे. एक्सपर्ट टॉक्स या ठिकाणी कंपोनंट निवडलेला आहे मी आणि हे 5,000ची रक्कम आहे त्याचे 75% केले 3,750 रुपये. या ठिकाणी मी हे टाकले आणि ऍड बेनिफिशरी क्लिक केलं. आता बघा मी या ठिकाणी एकच क्लेम करत होतो, एकामध्ये 4 बेनिफिशरी ऍड केल्या. आता ह्या 4 बेनिफिशरीला अपलोड सपोर्टेड डॉक्युमेंट म्हणजे मग मी तुम्हाला जो कार्यालयीन आदेश दाखवला होता तो कार्यालयीन आदेश या ठिकाणी आपण अपलोड करायचा आहे. या ठिकाणी हा कार्यालयीन आदेश अपलोड झालाय आणि जनरेट क्लेम वरती क्लिक करायचंय. या ठिकाणी जनरेट क्लेम वर क्लिक केल्यानंतर आपण बनवलेले हे 4 क्लेम होते, ते 4 ह्याची माहिती या ठिकाणी आपल्या जवळ आलेली. आपल्या हातामध्ये एक पेन्सिल ठेवायची आणि आपण तयार केलेला कार्यालयीन आदेश आपल्या हातात ठेवायचा. पहिली रक्कम होती आपली 6,231, बरोबर आहे का? आपल्या कार्यालयीन आदेश त्या रकमेवरती टिक करायचं, बरोबर आहे. दुसरी 7,500 होती, त्याला एक बरोबर पेन्सिलनं टिक मार्क करायची, म्हणजे आपला डबल क्लेम होत नाही, आपली रक्कम चुकत नाही. पुन्हाची आपले 19,375 होते, 14,475, 14,475 आपल्या कार्यालयीन आदेशावर पेनानं खून करायची. त्याच्यानंतर आपले 3,750, 5,000चे 75% होते, 3,750 याच्यावरती सुद्धा टिक केली आणि हे सर्व बरोबर असल्याची खात्री या ठिकाणी झाली. या ठिकाणाहून लॉग आउट व्हायचंय. आता हा बनवलेला क्लेम चेकर लॉग इनला कशा प्रकारे अप्रूव्ह करायचं याची माहिती या ठिकाणी फायनल लॉग इन केलेलं आहे मी. या ठिकाणी क्लेम अप्रूव्ह क्लेम वरती गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची या ठिकाणी माहिती दिसते बघा. यापूर्वी या शाळेमध्ये 32 क्लेम होते आणि हे आपण आता जनरलचा बनवला, त्याच्यामुळे तो जनरलमध्ये 33 क्लेम झाले. आपल्याला फक्त उदाहरण दाखवायचं होतं म्हणून मी फक्त जनरलचा बनवलाय. याचप्रमाणे तुम्ही SC आणि ST चे सुद्धा क्लेम मेकर लॉग इन मध्ये बनवून घ्यायचे. आता हे फक्त दाखवण्यासाठी केले असल्यामुळे मी फक्त एकच जनरल मधला क्लेम बनवलेला आहे. आता या ड्राफ्टवरती एक संख्या आली, या ड्राफ्टवरती एक संख्येवरती मी क्लिक करतोय निळ्या अक्षरावर. निळ्या अक्षरावर क्लिक केल्यानंतर हा 111 नंबरचा क्लेम आहे आणि या ठिकाणी बघा बेनिफिशरी काउंट 4 बेनिफिशरी येतात. या 111 नंबरच्या क्लेम मध्ये 4 जणांना पैसे जाणार आहेत आणि या चारही ह्यांची बेरीज या ठिकाणी आलेली आहे, एकत्रित होऊन आलेली आहे. या 111 याच्यावरती क्लिक केल्यानंतर ही आपल्याला माहिती या ठिकाणी अशा पद्धतीने दिसत आहे बघा. 1 2 3 4 या ठिकाणी ही माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि ही माहिती दिसल्यानंतर अप्रूव्ह क्लेम वरती आपण क्लिक करायचंय. अप्रूव्ह क्लेम वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं हे मागणीपत्र दिसल. मागणीपत्र बघा हे आता आपले जास्त क्लेम झाल्यामुळे मागणीपत्र थोडंसं आपलं 2 पानावरती गेलंय. त्याच्यानंतर आपल्याला प्रमाणपत्र दिसल, त्याच्यानंतर आपल्याला हमीपत्र दिसल आणि त्याच्यानंतर आपण बनवलेला कार्यालयीन आदेश बघा, हा कार्यालयीन आदेश. मग सुरुवातीला वार्षिक शाळा अनुदानातील पैसे होते, त्याचा कार्यालयीन आदेश, त्याच्याबरोबरच मी केलेलं होतं नाविन्यपूर्ण उपक्रम तंबाखूमुक्त शाळा अभियान मधला, त्याच्याबरोबर मी तयार केलेलं होतं PM श्री लोगो आणि बॅच, त्याच्याच बरोबर मी केलेलं होतं तज्ज्ञ मार्गदर्शक. हा कार्यालयीन आदेश या ठिकाणी आपल्या समोर दिसतोय आणि हे 4-5 आपण ज्यावेळेस एकत्रित बिल करतो त्यावेळेस ह्या कार्यालयीन आदेशासोबत बिल अपलोड करण्याची आवश्यकता नाही आहे. अशा पद्धतीने आपला हा क्लेम अप्रूव्ह झालेला आहे बघा. 4 क्लेम अप्रूव्ह करायला आपल्याला जेवढा वेळ लागत होता त्याच्याऐवजी आपला एकच क्लेम अप्रूव्ह झाला, एका क्लिकवर क्लेम अप्रूव्ह झाला. अशाच पद्धतीने प्रत्येक शाळेने जर 10-15 क्लेम एकत्र केले तर एका क्लिकमध्ये अप्रूव्ह होतील आणि एकाच आधार OTP मध्ये ते अप्रूव्ह होतील. त्याचबरोबर MPSP कडे गेल्यानंतर त्यांना सुद्धा प्रत्येक शाळेचे 40-40, 30-30 क्लेम अप्रूव्ह करणं आणि 40 क्लेम एकत्र अप्रूव्ह करण्यामध्ये वेळ वाचेल. हा वेळ वाचल्यामुळे ट्रेझरीत आपलं बिल लवकर जाईल आणि ट्रेझरीला सुद्धा खूप सारे क्लेम तपासून अप्रूव्ह देण्यापेक्षा एकाच ह्याच्यामध्ये त्यांना सर्व क्लेम अप्रूव्ह होतील आणि हे सगळे एकाच ह्याच्यात क्लेम अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला पैसे व्हेंडरला लगेच मिळून जातील. तर आपण जाऊया ई हस्ताक्षरवरती क्लिक करायचंय. ई हस्ताक्षरवर क्लिक केल्यानंतर आपला आताचा
हा 111 नंबरचा क्लेम आहे. या 111 नंबरच्या क्लेमच्या PDF वरती क्लिक करायचंय. ई हस्ताक्षरवर क्लिक केल्यानंतर परत आपल्याला ती आपण तयार बनवलेली क्लेमची PDF आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. या ठिकाणी बघा, ही आपण 4 बेनिफिशरी ऍड केल्या होत्या. 4 रक्कम या ठिकाणी दिसते आपल्याला. आपण ती रक्कम पाहायची. परत एकदा आपण आपल्या कार्यालयीन आदेशावरती आपल्याकडून नजर चुकीने एखादा आकडा चुकीचा तर पडला नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी परत एकदा आपल्या कार्यालयीन आदेशावर नजर टाकून खुणा करून घ्यायच्यात आणि आपण जोडलेला जो कार्यालयीन आदेश आहे तो एकदा पाहून घ्यायचा. आपण जो बनवलेला आहे त्याच्याशी सपोर्टेड आहे तोच या ठिकाणी आपण अटॅच केलाय का नाही हे पाहून घ्यायचंय. ई हस्ताक्षरवरती क्लिक करायचं. ई हस्ताक्षरवरती क्लिक केल्यानंतर नेहमीप्रमाणे OTP आणि आय ॲक्सेप्ट वरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर OTP आय ॲक्सेप्ट वरती क्लिक केल्यानंतर ई साईन वरती क्लिक करायचंय. तर मित्रांनो, गेट OTP वरती क्लिक करायचं, OTP टाकायचा आणि सबमिट करायचं आणि 4 क्लेम एकाच OTP मध्ये असे आपले अप्रूव्ह होणार आहेत. 4 काय, तुम्ही 40, 50, 60, 70 कितीही तुमच्याकडे असतील तेवढे क्लेम या ठिकाणी एकाच OTP मध्ये तुम्ही अप्रूव्ह करून घेऊ शकता. जनरल मधले 1, SC मध्ये असंच आणि ST मध्ये 50 क्लेम केले तर 150 OTP घ्यावे लागतील आणि या ठिकाणी जनरल, SC, ST ला 3च OTP मध्ये आपले 150 क्लेम अप्रूव्ह होऊन जातील. धन्यवाद. सर्वांनी परत एकदा कार्यालयीन आदेश कशा पद्धतीनं बनवलेला आहे हे पाहून घ्यायचंय. कार्यालयीन आदेश बघा, या ठिकाणी सुरुवात केली. वरचा महिना आपण हे लिहिला, एजन्सी कोड लिहिला, पुरवठादाराचं नाव, दिनांक, बिल क्रमांक, उपक्रम, बजेट, CRC, रक्कम. परत योजनेअंतर्गत पुन्हा परत दुसऱ्या वेळेस आपण अशाच पद्धतीने बनवलेला आहे. यामध्ये महिना थोडा कमी केलेला आहे. त्याचनंतर परत तिसऱ्या वेळेसही तशाच पद्धतीने बनवायचं, चौथ्या वेळेसही तशाच पद्धतीने बनवायचं आणि तुम्हाला आणखीन जेवढ्या वेळेस वाढवायचे तेवढ्या वेळेस अशा प्रकारचा तुम्ही कार्यालयीन आदेश बनवू शकता आणि आपले बिल तुम्ही खूप सारे क्लेम एकाच वेळेस बनवू शकता.